जा तुम्ही 7 मिनिटं गप्पा मारून 7 जन्माचे सोलमेट बना. तोवर आम्ही देणे घेण्याची बोलणी करण्याचा फालतूपणा करतो. त्याच्या बाजूला बसताना जरा दूर बस ग. दाखवायला घातलेले दागिने आणि साडी मिळून 4.5 किलो वजन अंगावर आहे. काही बोलणार आहेस की? तोच तो आपल्या सालाबाद प्रमाणे चालत आलेला प्रश्न. हॉबीज काय आहेत तुझ्या? सांगून काही फायदा आहे? लग्नानंतर तुझ्या घरची भांडीच घासायची. हो हे बरोबर आहे. मग कोणी गर्लफ्रेंड वगैरे होती ना, मस्त सुंदर गर्लफ्रेंड होती. पण चांगलं स्थळ चालून येते म्हटल्यावरती माझ्या पप्पांनी बळजबरी ब्रेकअप करून टाकलं माझं. सुंदर होती खूप, तुझ्यापेक्षाही. हो असं ना, आता मनातूनच एकदम जाळ येतोय पण चेहऱ्यावर दाखवणार नाही. मुलींचा गुणधर्म. मग काही हुंडा वगैरे घेणार आहेस? छे 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 छे, मी बाहेरून शिकून आलो या. मी पहिले नाही 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 म्हणणार, नंतर बरोबर ब्लेझर पासून गाडीपर्यंत सगळं हळू 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 मागणार. चेहऱ्यावर दिसतच आहे. चला मग आपण कांदा पोह्याची चव घेऊया आज जाऊन आणि एकमेकांना जज करूयात. लग्नानंतर तेच करणार आहेस म्हणून आज माझ्या हातचे कांदा पोहे खाऊन झाले ना की 2 दिवसांनी तुला नकारच देणार. करेक्ट आहे, माहिती होतं मला. चला चला.